आणि चौथ्या ट्रॉफीसाठी उद्या खेळ. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि पहिल्या डावामध्ये आवाज ऐकूया सचिनजी शेडगे सर यांचा. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा सनराईज चषक 2025 चा थरार. थँक्यू सो मच महागुरु. आजच्या दिवसातील सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाहायला गेलं तर समन्वय युवा मंच उर्मडी विभाग असोसिएशन अंतर्गत सातारा यांच्या विद्यमानातून पुरस्कृत केलेली वाहिनी. अर्थातच पाहतो आपण निलेशजी सपकाळ साहेब, आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे कॅच ऑफ द मॅच. निलेश चला आपण यायचं आहे. सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यांच्या विद्यमानातून पुरस्कृत केलेला हा रोशन मिनार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकणार तो नक्कीच मेगा फायनल मध्ये जाणार अर्थातच या चषकाच्या. चला बॅटिंग करणारे टीम्स आपण लगोलग यायचं आहे. काय मॅच रंगली गेली खऱ्या अर्थानं. मयूरजी पोपळकर, आपल्याला वाटलं होतं की सामना जिंकणार तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम्स, परंतु तिथे एक विनाशकालीन विपरीत बुद्धी पाहायला मिळाली. म्हणजे झालं कसं, माझ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो वाईट टाकला. तिथं झालं काय, डॉक्टर बिघडला दवाखाना उघडला अशी गत झाली होती. तिथे वाईट टाकला गेला आणि तिथे 4 धाबा प्लस 1 धाबा म्हणजे 5 धाबाला आणि तिथं मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला गेला. परंतु जाऊयात, हरकत नाही. पुढील सामन्यामध्ये देखील तुम्हाला दिले जातील बेस्ट ऑफ लक. पण जाता पण विद्यमान स्थितीतले चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्या संघानं गाजवला तो संघ आपल्याला पाहायला मिळते अर्थातच कुरुल. तो दुसऱ्या बाजूला पाहतोय पण जो संघ आपल्याला ओळखला जातो षटकार चौकारांसाठी, अर्थात षटकार चौकारांचा बादशाह अमर बामरस इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळते नरेंद्र. पहिला चेंडू घेऊन फलाट क्रमांक 1 वर आलेली गाडी पाहायला मिळते. अर्थातच रेल्वे स्टेशन पाहायला मिळते कुरुळगाव. या कुरुळगावचा पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रफ्तार आपल्याला पाहायला मिळाली. तेच तर्रार चेंडू पहिलाच पाहायला मिळाला. परंतु आता या मॅच मध्ये अमरची बॅट बोलणार का? मागील 2 मॅच मध्ये बॅट बोलली नाही, परंतु आता मोक्याच्या क्षणाला ही मॅच मध्ये बॅट बोलली जाणार का? हा देखील प्रश्नचिन्ह असेल, बोलावी लागेल. पुढचा चेंडू नरेंद्र यांचा. इथे फटका जरूर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. पहिलाच बिग ब्लास्ट बडा धमाका सेमीफायनल क्रमांक 1 मधून अमर बामरस ऑन फायर. टॉप डीजे खऱ्या अर्थानं हे गाणं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. तेच गाणं सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळत. पुन्हा एकदा 2 इन अ रो लागोपाठचा दुसरा बिग ब्लास्ट बकासूर ऑन फायर. मच ओ चाय भी क्या हो जिसमें शक्कर न हो और वो मॅच भी क्या जिसमें टक्कर न हो. म्हणजे आजच्या दिवसामधील सेमीफायनल क्रमांक 1 कोणता संघ मेगा बाया आयल्या आयल्या गोवंगणी नया बाया. सोमत 4 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 16 धाबा कुठल्या गेल्यात. पहिल्याच पावप्लेच्या षटकामध्ये चोप मार दिला गेला गोलंदाजच्या माध्यमातून. आणि इथे पाहतोय आपण वाईट चेंडूचा इशारा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलरची हवा टाईट टाकायला लागला वाईट. इथे जागेवर खेळण्याचा मानस होता, परंतु सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला गेला तसा थोडीशी उसळी घेतली गेली आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय नरेंद्र यांचा.
इथे खोलवर पद्धतीचा चेंडू अक्षरशः पाहतो आपण बुंदियातील चेंडू हाताळण्यात आला आणि पहिल्या षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा संख्या जाऊन पोहोचले तब्बल बिनबाद 17 धाबा. खतरा लागला जाणार का? अशुभ आकडा म्हटला जातं परंतु शुभ करण्याचं काम करावं लागेल. अमर बामरस आणि त्यांचा कॅप्टन सुयश आला. त्याच्या नावामध्ये यश आहे. तो सुयश पुन्हा एकदा आपल्या कॅप्टन्सीवर भरोसा दाखवणार का? एवढं आपल्या गावाने विश्वास दाखवलाय, एवढं आपल्या टीम्सने विश्वास दाखवलाय, त्याची विश्वासपात्र खेळी करणार का? कारण की करावी लागेल मोक्याच्या क्षणामध्ये. परंतु एक जमेची बाजू असेल. अमर बामरसची बॅट बोलली गेली. जी बॅट मागील 2 सामन्यामध्ये शांत होती त्या मोक्याच्या क्षणाला बॅट बोलली गेली. बॅटला दिलाय का यशस्वी भाऊचा आशीर्वाद. परंतु फलाट क्रमांक 2 वर आलेली गाडी आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र पाहायला मिळतात. उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. आता सुयशला देखील कामगिरी करावी लागेल. अमरनं पाहिले गेले तर 5 चेंडूच्या पाठीमागे षटकार चौकारांची आतिषबाजी केली. शेवटचा चेंडू आला डॉट. 17 धाबा. इथे फुल टॉस होता. लोअर फुल टॉस त्याला दाडला गेला. अखेरकार पाहतो आपण फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे शेवटच्या मुवमेंटला फॅमलिंग पाहायला मिळालं. अर्थात बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि तिथे जमा केल्यात एकंदरीत 2 धाबा. या 2 धाबीने धाबा संख्या जाऊन बोलली 19च्या घरामध्ये. सेमी फायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते. या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोणाचं कोरलं जाणार? मेगा फायनल मध्ये कोण दाखल होणार? स्लोवर पद्धतीचा चेंडू अगोदरच ओळखलं होतं अमर बामरसनं. मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलं आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 18 चेंडूच्या पाठीमागे किती धाबा चा लक्ष असणार तो म्हणजे या सामन्यामध्ये सेमी फायनल पाहायला मिळते. उद्या कोणता संघ मेगा फायनल ची वाट पाहावी लागणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. अमरची बॅट बोलली गेली परंतु आता सुयश देखील त्याच पद्धतीची फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशन दाखवलं गेलं. फटका देखील सुरेख पाहायला मिळत. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक आणि तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये मी तर म्हणजे सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचला गेला सुयश. आणि पाहतो एकंदरीत 1 धाव. या एका धावेने धाव संख्या जाऊन बोलली तब्बल पाहतो आपण 21च्या घरामध्ये 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डीजे अभिचं देखील कौतुक करावं लागेल. सामन्यामध्ये खेळबायचं कसं याचं जिवंत ज्वलंत उदाहरण. आणि इथे डॉट चेंडू. सुटकेचा श्वास घेतला असेल या गोलंदाजानं देवेंद्र. कारण की अमरची बॅट बोलली गेली. तो अमर नॉन स्ट्रायकर एंडला, त्याला स्ट्रायकर एंडला आणावं लागेल सुयशला कारण की त्याची बॅट बोलली गेली. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. ना लाईन वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. आणि फलंदाजाला दिले जाईल का पुढील चेंडूवरती आमंत्रण? सुयश आपल्याला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. इथं व्हेरिएशन दाखवलं गेलं. मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावत पळत येणार. तत्पूर्वी पाहतो आपण एकच धाव विकवटली गेली. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली गेली एकंदरीत 23च्या घरामध्ये. या षटकातील पाहतो आपण शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती अमर बामरस यांना मिळालेली स्ट्राईक, त्या स्ट्राईकचा भरपूर समाचार घेतला जाणार का? इथे फटका जरूर आलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि तिथे पकडलं जातं या मॅचचा टर्निंग पॉइंट, या मॅचची गोल्डन विकेट. टीजे डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. अर्थातच नवीन बॅटर शैलेश जी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्क पर गोलंदाज सुजित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमरची गोल्डन विकेट कॅरी केली. आता येथून धावामध्ये अंकुश लावण्याचं काम केलं जाईल का गोलंदाजच्या माध्यमातून? अर्थात टीम्स आपल्याला पाहायला मिळते कुरुळ संघाच्या माध्यमातून. इथे फटका जरूर आलाय. या फटक्याची चमक दमक
फटका आला तसा गेला, आहेर नाही केला, मैदानाच्या बाहेर येतोय षटकार. ठोक डीजे. डीजे या षटकाराने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल पाहतो आपण 29 कारामध्ये. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. पुढचा चेंडू इथे जशा तसं उत्तर देताना पाहायला मी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल प्रत्युत्तर दिले. अजून एक दे धक्का, इरादा पक्का टीम वडगाव टीम्सला. करणारा चौकार. 36 धाव आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे आखूट टाप्याचा चेंडू मनाकाच्या समोर गुदगुल्या करून जाणार चेंडू हाताळला गेला गोलंदाजच्या माध्यमातून, सुजी त्यांच्या माध्यमातून. आणि मी तर म्हणेन इथे पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडली तब्बल 37च्या घरामध्ये आणि 38 धावांचा डोंगर उभारला गेला, तो म्हणजे सेकंड पूर्वार्धामध्ये, अर्थात कुळ टीमच्या समोर. चला लगोलग आपण मैदानाच्या आतमध्ये देखील इंटर करायचं आहे आणि सामना लगेच त्वरित चालू करायचा आहे. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो त्या व्यक्तिमत्वाचा देखील खूप खूप आभार मानतो. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर संपूर्ण समन्वय युवा मंच उर्मडी विभाग असोसिएशन सातारा यांचं देखील खूप 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 कौतुक करावं लागेल, कारण की एवढी मोठी भूषणाबळ आज रचली गेली. प्रथम पारितोषिक या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. रोख रक्कम व चषक ज्या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं असं व्यक्तिमत्व आदरणीय किरणजी पोपळकर, तसेच सन्माननीय अशोकजी पोपळकर, श्रीमानजी योगेश देवरे सर, तसेच सूरज सपकाळ साहेब, या तिन्ही या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम व सौजन्य लाभलं गेलं. तदनंतर पाहते आपण द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व चषक दीपकजी गणेश पोपळकर साहेब यांचं देखील आम्ही खूप खूप कौतुक मानतो. तसेच तृतीय पारितोषिक या स्पर्धेतील कैलासवासी रामचंद्र सावळा पोपळकर यांच्या स्मरणार्थ विजन फायनान्शियल सोल्युशनचे मालक सर्वे सर्वा अर्थातच श्रीमानजी आकाश अरविंद पोपळकर, तसेच आरती स्टील कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम व चषक सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आरती स्टील कॉर्पोरेशनचे सर्वे सर्व मालक नवनाथजी पोपळकर साहेब यांचे देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केलं ती वाहिनी आम्हाला पुरस्कृत केली. अर्थात किरणजी पोपळकर, अशोकजी पोपळकर, योगेशजी देवरे साहेब, तसेच सूरजजी पोपळकर साहेब या साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हृदयाच्या अंतःकरणामधून खूप खूप आभार मानतो.
तसेच हे आपल्याला क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. जणू काही आम्ही स्टेडियम वरती क्रिकेट खेळतो की काय याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आम्हाला ज्यांनी साधून दिलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कैलासवासी दिलीप लक्ष्मण पोपळकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी माजी खेळाडू यांच्या देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी मंडप व स्टेज व्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल. सौजन्य लाभले गेलं कैलासवासी मारुती शंकर वाघ भाऊ यांच्या स्मरणार्थ. तसेच मीराबाई मारुती वाघ यांच्या स्मरणार्थ पाहतो आपण. अर्थात स्वराज्य एंटरप्राइजेसचे सर्वा श्रीमानजी अनुराग दिनकर वाघ तसेच सुनीलजी दिनकर वाघ यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच या मॅन ऑफ द मॅच ची सिरीज आपल्याला पाहायला मिळते. 32 इंचाची LED TV या स्पर्धेचं खूप आकर्षण राहील आणि सौजन्य लाभले गेलं अर्थात परिकुशन आर्ट सातारा हरेश वाघ देवदत्त वाघ श्रीकांतजी वाघ आणि स्वप्नील वाघ या वाघ बंधूंच्या माध्यमातून आम्हाला हे पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही खूप खूप हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातोय विद्यमान स्थितीतील सामना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्रिकेटच्या पंढरीमध्ये रणकंदन पाहण्यासाठी अर्थातच पहिला सेशन आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात धावा बनवल्या गेल्या 37 आणि 38 धाबाचं माफक आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजे 3 षटकांच्या पाठीमागे. आणि दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच वडगाव टीम कोणत्या पद्धतीचा मारा करणार. सलमीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कुरु संघाच्या माध्यमातून अभि आणि नरेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अमर बामरास. पहिला चेंडू खोदून काढलाय आणि पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. षटकार. चेंडूवरती पाठला करत असताना 37 धाबांचा षटकार आला. बॅट्समन पाहतोय अभिच्या बॅट मधून आणि त्यानं सांगून दिलं गेलं ते म्हणजे या टीम्सला अर्थातच वडगाव टीम्सला की शेर अभी जिंदा है. इथे खोलवर प्रत्येक चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सातत्याने खोलवर प्रत्येक चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला अमरजी बामरस पाहायला मिळतात. त्यांच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे परंतु समोर असलेला फलंदाज नरेंद्र आणि त्याच्या समेत अभि देखील कमी लेखून चालणार नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का. सोडली गेली. आता काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. सामन्यामध्ये आपल्याला पलटवार करताना पाहायला मिळेल आणि म्हणून मी एकच म्हणेन आमच्या भाषेमध्ये अगं पोरी तू सपनात ये ना आणि ज्यानं कॅच सोडली त्याच्या कानाखाली 7 8 देना. आता ही मॅच किती महत्वाची आहे पूर्ण वडगाव टीम्सला माहित आहे. ही कॅच किती महत्वाची आहे हे देखील माहित असावं. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका जरूर आला. आता संधी झाली सुरू. आता संधीचं सोनं करावं लागेल. स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो. करणार नाही चुकी. प्रत्युत्तर दिलंय वारावर वार पलटवार ठोकणीचे. ठोकणीचे.
पहिल्या षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 बाद. 13च्या घरामध्ये आपल्याला 7-12 पाहायला मिळाला. आता 13 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सरासरी राखली जाते. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायचे असतील ते म्हणजे 25 धावा. 12-25 चे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरला पाहतो आपण. ज्या खेळाडूची झेल सुटला होता तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच अभि ज्याने त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः कॅप्टन्स सुयश आपल्याला पाहायला मिळतात. आता यश मिळवावं लागेल. इथे मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा यॉर्क पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याच्यावरती बॅट गोफणी सारखी फिरवली गेली. बॅट गोफणी सारखी फिरवली तिथे मिळते एक धाव. एका धावेनं धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 14च्या घरामध्ये. एक तरफ कुवा है दूसरे तरफ काई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. पहिला सेशन आपल्याला पाहायला मिळाला. अमर बांबरची बॅट बोलली गेली. आता दुसऱ्या सत्रामध्ये अभिची बॅट बोलताना पाहायला मिळते. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. इथे समोरच्या बाजूला फटका आलाय. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. हर दिन जाता है हर दिन आता है. खिलाड़ी वही होता है जो सबका दिल जीत जाता है. येतोय चौकार. सन्माननीय अतिथी यशवंतजी पोपळकर साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो आपण स्टेज वरती विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थात याच गावचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धा आपल्या गावाचे नवे नवे तर आपल्या मुलांची स्पर्धा आहे म्हणजे आम्हाला तिथं जाणं गरजेचं राहील आणि तेच हस्ते आपल्याला पाहायला मिळतात अतिथी यशवंतजी पोपळकर साहेब. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरच हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान अतिथी स्थान आपल्याला पाहायला मिळतोय वडगाव बनाम कुरुळ. जो संघ जिंकणार तो टॉप 4 मध्ये नाही जाणार तर मी तर म्हणेन मेगा फायनल मध्ये जाणार. इथे फटका बसलाय. जर्सी नंबर 79 मैदानाच्या आतमध्ये करणार नाही चुकी आणि अजून एक दे धक्का इरादा पक्का. फलंदाज बॅक टू द आउट ऑफ डीजे. येतोय आता मोक्याच्या क्षणाला ते फटके येणार का. टीमला गरज आहे आता करावं लागेल. गोलंदाज सुयश. इथे पाहतोय आपण मलिंगा स्टाईल न गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 19च्या घरामध्ये. हे षटक खूप महत्वाचं असेल. कॅप्टन सुयश याने स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली गेली आणि ती जबाबदारी अद्यापही मी म्हणतोय पार पाडली गेली. आता इथून पुढे कसं चेंडू हाताळणार. 8 चेंडू 19 धाबाची इथे पंचांचे दोन्ही समांतर. इथे मी ते वाईट धाव. एकंदरीत पाहतो आपण धावसंख्या भरली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 20च्या घरामध्ये. 8 चेंडू 18 धाबेची आवश्यकता असेल. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असेल. स्वयं मॅचच्या माध्यमातून स्वतःवरती विश्वास दाखवला जाणार का ज्याला म्हटलं जातं सेल्फ कॉन्फिडन्स अर्थात आत्मविश्वास. परंतु दुसऱ्या बाजूला अभिचा झेल सोडलाय तो मॅच मध्ये पुनरागमन करणार का. करायला हरकत नाही. चला स्पीडअप ठेवायचा आहे स्वयं आपण. सुयश आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतो आपण इथे दिशा खराब पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू वाईट आणि सांगून दिले गेलं
मोक्याच्या क्षणाला आमच्याकडे सर्व प्रकारचे वाईट चेंडू स्वस्त दरात हाताळून मिळतील. ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कॅप्टनच्या माध्यमातून. परंतु इथून वाईट चेंडू हाताळणे गरजेचं नाही मित्रा. इथून पुढे तू जेवढं काही कमवलेस ना ते पुन्हा एकदा तुम्हाला इथे या क्षणाला कमवावं लागेल. गमवायचं नाही तर इथे कमवायचं आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सुयशांचा. इथे नळी फुंकले सोनारे, इकडून आले वारे तिकडून गेले. लगातारचे 3 चेंडू वाईट म्हणजे गोलंदाजाची दिशा संघाची दशा ठरवत असते. एकंदरीत धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन बोललो 22 च्या घरामध्ये 8-16 8-16चं समीकरण. क्रू संघ म्हणतो एक पडला पाहिजे. इथे बाडची नॅरेज गेट मॅच मध्ये एक पडला नाही तर एक पडला गेला. विकेट पडला गेला कुरु संघाच्या माध्यमातून आणि फलंदाज आबीला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. तत्पूर्वी जावेत आपण टोक डीजेच्या माध्यमातून ऐकू द्या सुमधुर संगीत. मॅच मध्ये पुनरागमन केलंय. एकच म्हणेन या सुयशसाठी ना दांडा ना शेंडा. सुयश म्हटलं गेलं की वडगाव टीमचा यॉर्कर किंग फक्त आणि फक्त बुंदा. ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्र पाहायला मिळतोय. नावात सर्व काही आता करावं लागेल. इथे फटका जरूर आला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा मानस होणार का? नाही नाही नाही. या क्षणाला मी धाव घेऊन चालणार नाही. आता येणार समीकरण असेल. येणारे 6 चेंडू 15 धाबा. दोन्ही टीमच्या पाठी राख्याने नवे नवे तर गावांनी देव पाने ठेवले असतील की आमची टीम जिंकू दे आणि हा शुभ कलाकृती असणारा ट्रॉफी आमच्या गावामध्ये जाऊ दे. 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आयोजकांच्या माध्यमातून. जेवढं पाहावं पाहतच राहावं आणि स्वप्नात नाहून जावं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अर्थात सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज आपल्याला भिवंडी नगरीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित पाहायला मिळतात. सुमितच्या पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण. सासू मेली खोकून खोकून आणि बॅट्समॅनने षटकार मारलाय वाकून वाकून. आलाय षटकार. ढग डीजे. खऱ्या अर्थानं देवेंद्र मैदानामध्ये आलाय. त्याच्या बॅट मधून आलाय मोठा षटकार. मॅच मध्ये पलटवार केलाय. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळते 5 आणि 9चं समीकरण. 5-9चं समीकरण. पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला केलाय सुमितच्या. कमबॅक करावं लागेल. इथे अजून एक फिरवला गेला परंतु तिथे क्षेत्ररक्षक वा वा वा. सामन्यामध्ये ट्विस्ट. अफलातून झेल अमानवीय झेल. मोक्याच्या क्षणाला ढोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. आता समीकरण पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू 9 धावा म्हणजे एकच करावं लागेल. सूरज डुबा है यारो 2 6 पावर से मारो रास्ते भुला दो सारे गेंदबाज के. परंतु बॅटर कोणता असणार? सुजित आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याच्या नावात जीत आहे तो सुजित तो फटका खेळणार का? मॅच मध्ये पुनरागमन करणार का? ज्या वडगाव संघाच्या ओंकारने षटकार खेचला होता आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला त्याची पुनरावृत्ती केली जाईल का?
इथे बॅटची नरज घेतली, स्ट्राईक रोटेट केली जाईल का? होय, झाली गेली. तिथे पाहतो आपण मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता सर्वच्या सर्व जबाबदारी असेल ती म्हणजे बॅटिंग करणारा आदेश. आदेशला इथे आदेश देऊन चालणार नाही, तर उपदेश द्यावा लागेल जिंकण्याचा. तो उपदेश देताना आपल्याला आदेश पाहायला मिळेल का? येणारे चेंडू असतील आपल्याला पाहायला मिळतील 3 आणि धावा बनवायच्या आहेत, ती म्हणजे 8 धावा. फलंदाज आणि गोलंदाजाचा विचार करायचा झाला तर एकाच वर्गामध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता हुशार कोण असणार त्याची इथं खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली जाणार. ही क्रिकेटच्या रणवैभव आपल्याला पाहायला मिळते. इथे पास कोण होणार? कुरुळ संघाचा हा खेळाडू का दुसऱ्या बाजूला वडगाव संघाचा, हे पाहणं गरजेचं राहील. इथे सोडून दिलाय चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धाबा. मोठा फटका यायला हरकत नाही. मोठा फटका आला तर आनंदाचं जल्लोषाचं वातावरण केलं जाईल. आणि मी तर म्हणेन असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, नवे नवे तर गुवाहाटीला जाऊन मंत्री झाल्याचा आनंद होणार. तो म्हणजे बॅटिंग करणार टीम्स, कुरुळ या टीम्सला मॅच ती पाहायला मिळेल का? होईल हरकत नाही. पुढचा चेंडू इथे फुलटा चेंडू पाहता पण ससा रे ससा दिसतो कसा 4 फुटाचा बादशाह टोकताबा कसा षटकार टोक डीजे. डीजे मनी नाही भाव बाबा, मला सिक्सर मारून धाव. आणि षटकार आलाय मोक्याच्या क्षणाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आदेश. समीकरण असे येणारे 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा चेंडू जर का डॉट आला ना मान्यवर, तर पुढच्या चेंडूवर एकच करावं लागेल. आली बाबा कळ, आता जोरात पळ. परंतु ती कळ कोणाला येणार? सर्व प्रेक्षक माय बापांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर मान्यवर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हाय आणि व्होल्टेज ड्रामा सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1 पोपळकरवाडी गाव आपल्याला पाहायला मिळतंय. 2-1. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अगोदरच म्हटलं होतं आली बाबा कळ, आता जोरात पळ. आता काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. जे प्रेक्षक बसले होते ते उठले गेलेत. उठले होते तर ते आपल्या पायांवरती उभे राहिले. पायावर उभे नाही, मी तर म्हणे टाचावरती उभे राहिलेत. 1 चेंडू 1 धाव आपल्याला पाहायला मिळतात. काय घडणार? हाय ना व्होल्टेज ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. धकधक धकधक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या टाचण्या कशा फासफूस करतील. 1-1चं समीकरण. इथे इनफिल्डच्या वरून आणि सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1च्या मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच गाव कुरुळ.
अ,